बनलेलो आहे. नमस्कार, माझे नाव समाधान आहे. मी या नाटिकेत दुसरा बनलेलो आहे. नमस्कार, माझे नाव विद्याधर आहे. मी या नाटिकेत तिसरा बनलेलो आहे. नमस्कार, माझे नाव सोहम आहे. मी या नाटिकेत बाई बनलेला आहे. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत. जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्व तिच्या जवळ जातात. त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. नग बाई, नग बाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची, कशा कशाची मंडळी, डाळ तांदूळ भाजीपाला, साबण कपडे चपला, काय बाई लागतं आपल्या संसाराला. मग ते समजा घेऊन ये की, त्यात अवघड काय. अरे आणू कशात, ठेवू कशात. आता तर सगळ्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की. तोच तर मोठा घोटाळा आहे. त्या समध्या कॅरबॅग गटारी धडकतात. समध्या नाल्या तुडुंब भरतात. सांडपाणी तर रस्त्यात. कसं काय, काय सांगता काय बाई. ध्यानात येतं का नाही, म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. माझी हरणी दुधाची म्हैस. आता तिला काय झालं? माझी हरणी मला सोडून गेली. कुठे जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा पायी मेली तुझी हरणी? तू का गाते तिच्यासाठी रडगाणी? तू का केलं नाही त्याच्यासाठी औषध पाणी? त्या तर मी सांगते, तिनं चाऱ्यागत कॅरबॅगा, प्लास्टिकच्या कॅरबॅगात चघळल्या. ती कॅरबॅगा तिच्या पोटात गेल्या, म्हणूनच तिचं मरणच ओढावलं. म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली 2000 आसू. त्याच्यासाठी डोळ्यात आसू. आणखी आखरीत घडले. जमीन नांगरली, वरती प्लास्टिकची जाळी आली. आपली काळी माय आहे. जमीन कशी आपण आपले खाणार. प्लॅस्टिकच्या भरून डब्यात करावी म्हणजे झालं. होय पर मी धरला. चला बाजाराला चला. प्लॅस्टिक कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. कपडाच वापरा, नको प्लॅस्टिक.